आता पावसासंदर्भातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे। खेड शहरात पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात झाली। जोगबुडी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। नांदेडमध्ये 15 दिवसांनंतर पावसाला सुरुवात झाली आहे। दडी मारल्यानं खरीप पिकं संकटात सापडली होती। पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। भंडारा जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली आहे। सततच्या पावसामुळे शेतकरी सुखावला असून शेतीच्या कामांना वेग आलाय। 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर अहिल्यानगरमध्ये पावसानं हजेरी लावली। पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय। अजूनही दमदार आणि सातत्यपूर्ण पावसाची प्रतीक्षा आहे। पेसाळणाऱ्या धबधब्यांनी साताऱ्याचा निसर्ग पुन्हा एकदा भरून आलाय। जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी उसळल्याचं पाहायला मिळतंय।